पॅरिस पाहिलं असशील नाही? हा प्रश्न विचारल्यावर माझा बावळटपणा मला ध्यानात आला. पाहिलं. नंदाच्या लक्षात माझा भोटपणा आला नसावा. आणखी काय पाहिलंस? खूप पाहिलं. नशीबवान आहेस बुवा. माझ्या या वाक्यावर नंदा एखाद्या लहान मुलाच्या बालिश उद्गाराला हसावं तसा हसला. का रे हसलास? मी बघ गेली 18 वर्ष मुंबईत आहे. ऑफिस आणि मी. रविवार लोळून काढतो. पळापळीत चांगली दादरला जागा होती ती सोडून डोंबिवलीला आलो. तिथून येतो रोज. कसली पळापळ? अरे युद्धात बॉम्ब हल्ल्याच्या भीतीनं माणसं पळाली नाहीत का? ओ आय सी. मग झाला का बॉम्ब हल्ला? छे रे, तुला म्हणजे काहीच माहित दिसत नाही. बाकी तू मात्र खूप बॉम्ब हल्ले पाहिले असशील नाही? वाचलास. खरंच देवाच्या मनात आपली भेट घडवायचं होतं. कोणाच्या मनात? देवाच्या, नाहीतर कोणाच्या? ओ आय सी. मला हे कळेना, इतक्या वर्षांनी भेटलेला हा मित्र माझे बोलणे रेडिओवरच्या बातम्या ऐकतात तशा पद्धतीने अर्धवट काय ऐकतोय? ते मरू दे. तुझं काय काय चाललंय सांग. चांगलं चाललंय, नंदा म्हणाला. माझ्या मनात वास्तविक त्याला विचारायचे होते की लग्न बिग्न केलंस की नाही, पण धैर्य होईना. मला त्या तिसऱ्या रिकाम्या खुर्चीवर एकाएकी इंदू वेलणकर दिसायला लागली. खरे तर नंदा भेटेपर्यंत इंदूची आठवणही मला त्या इतक्या वर्षात आली नव्हती. हो, डोंबिवली ते मुंबई प्रवासात असल्या कुठल्या आठवणी यायला? राहतोस कुठे? मी नंदाला विचारलं. ताजमध्ये. बाप रे, माझ्या तोंडून चटकन उद्गार बाहेर पडले. ताजमहाल हॉटेलच्या आसपास हिंडायची सुद्धा माझी ऐपत नव्हती. का रे? अरे काय भयंकर महाग हॉटेल आहे. दिवसाला 15-16 रुपये पडतात ना? 45 रुपये एकाला. एकाला 45? हा आकडा ऐकल्यावर ह्याच्या जोडीला दुसरे कोणी आहे की काय ही शंका बळावली. पण विचारायचा धीर होईना. नंदा, बाकी इतक्या वर्षात ओळख विसरला नाहीस हे खरंच आश्चर्य आहे. तुझ्या मनानं आम्ही म्हणजे कुठं असतोस नोकरीला? मग मी त्याला माझ्या ऑफिसचा पत्ता सांगितला. त्याने टेलिफोन नंबर लिहून घेतला आणि त्यानंतर त्याचे मला फोन यायला लागले. टेलिफोनवर देखील तो मला संध्याकाळी येतो, गेटपाशी उभा राहा एवढेच सांगून गाडी घेऊन येईन आणि मग आम्ही फिरायला जात असू. मला त्याला घरी बोलवावे असे सारखे वाटे. पण का कोण जाणे, त्याला माझ्या त्या डोंबिवलीच्या गचाळ बिऱ्हाडात बोलवायची मला विलक्षण लाज वाटे. मी कधीच त्याला बोलावले नाही. पण नंदाने माझी ओळख ठेवली याचे कुठेतरी मला विलक्षण समाधान होते. आम्ही वारंवार भेटू लागलो आणि हळूहळू जो नंदा मला कधीच दिसला नव्हता तो दिसायला लागला. तो 5 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या आईने घटस्फोट घेऊन दुसऱ्या एका लक्षाधीश माणसाशी लग्न केले होते. त्याचे वडील बॅरिस्टर होते. नंदाने कळायला लागल्यापासून त्यानं कधीच शुद्धीवर असलेले पाहिले नव्हते. 5व्या वर्षी तो एका पब्लिक स्कूलच्या वसतिगृहात गेला आणि त्यानंतर आजतागायत घर म्हणजे काय असते ते त्याने पाहिलेच नाही. त्याच्या वडिलांची प्रचंड इस्टेट होती. कितीतरी चाळी होत्या, बंगले होते, गिरणीमध्ये शेअर सुद्धा होते. एकदा मी बांद्रा पॉइंटवर बसलो होतो. नंदाला ही जागा फार आवडत असे. मी काहीही न विचारताच नंदा सांगायला लागला. बराच वेळ तो एका पार्श्याच्या गोंडस पोराकडे पाहत होता. तो 4-5 वर्षांचा मुलगा आणि त्याचा बाप समुद्रात दगड फेकत होते. कितीतरी वेळ नंदा त्या बापलेकांचा खेळ पाहत होता आणि एकाएकी तो बोलायला लागला. अगदी नाटकातले स्वागत बोलतात ना तसे. रेडिओ जसा श्रोत्यांची फिकर न करता बोलतो तसा. ते बोलणे कोणालाही उद्देशून नव्हते. मी माझ्या वडिलांबरोबर इथं असेच दगड फेकत होतो. तोवर बंगला दिसतो ना, हिलवर, ते आमचं घर होतं. मी वर पाहिलं. झाडीतून एका प्रासादाचं शिखर दिसत होतं. पलीकडे माउंट मेरीचं चर्च होतं. वर जाऊया? मग मी निमूटपणाने त्याच्या मागून चढण चढायला लागलो. त्या रस्त्याच्या दुतर्फा सुंदर बगीचे आहेत, आलिशान बंगले आहेत. मी मुंबईत इतकी वर्ष राहून तो भाग कधीच पाहिला नव्हता. ज्या भागात हिंडायला देखील कदाचित पैसे लागतील ही भीती, त्याची माहिती मला कशी बरं असणार? पारशांची आणि खोजांची गुटगुटीत मुलं आणि मधूनच एखादी यौवन मिरवत जाणारी फ्रॉक मधली पोरगी दिसत होती. पोरे दंगा करीत होती. आम्ही दोघे चर्चच्या दिशेने वर चढत होतो. नंदा आसपास काहीतरी ओळखीच्या खुणा शोधित चालल्यासारखा पाहत पाहत चालला होता. तुला आठवतंय का रे लहानपणीचं? तेच पाहतो. एका घराच्या फाटकाची पाटी पाहत तो म्हणाला. येस, इट इज देअर. काय ते? झोपाळा. इथं मी झोके घेत होतो. शिरीन नावाची मुलगी होती, ती आमच्या बंगल्यात यायची.
येस, अजून ते लोक राहतात इथं. तेवढ्या त्या झोपाळ्याच्या दिशेने एक 4-5 वर्षांची सुंदर छोकरी धावत गेली. तुझ्या शिरीनची मुलगी असेल. मला फार वेळ काव्यमय वातावरणात राहता येत नाही. नाही. कशावरून? मी शेवटल्या वर्षी घरी आलो. 8 वर्षांचा होतो. सुट्टीत आलो होतो. शिरीनला टायफॉइड झाला आणि ती वारली. इतकं आठवतंय तुला? टायफॉइड हा शब्द तेव्हापासून डोक्यात आहे माझ्या. त्यानंतर अनेक वर्ष मला माणूस मरताना त्याला टायफॉइड होतंय असं वाटायचं. फनी. हे बोलताना नंदा त्या झोपाळ्यावरच्या मुलीकडे टक लावून पाहत होता. पण त्याच फॅमिलीतली असणार. कशावरून? तिचे डोळे आणि केस. काय? ही फजल बॉय फॅमिलीची ट्रेट आहे. जाऊया का? तुझ्या ओळखीचं कोणीतरी असेल. आहे ना. कोण? माझी आई. मी घेर येऊन खाली कसा पडलो नाही याचंच मला आश्चर्य वाटतं. नंदाच्या आईनं त्याच्या वडिलांची घटस्फोट घेऊन या बंगल्यात दुसरा घरोबा केला होता. पुढे चल. मग काही वेळ न बोलता आम्ही पुढे गेलो. हे आमचं घर. व्हरांड्यातून एक अल्सेशियन कुत्रा भुंकायला लागला. हे गोल्डी गोल्डी असे पुकारेत एका युरोपियन बाईने त्या कुत्र्याला आवरले आणि आमच्याकडे जराशा संशयानेच पाहिले. फार छान कुत्रा आहे तुमचा. नंदाचे ते सफाईदार इंग्रजी ऐकून की त्याचे ते 40शीतही न ओसरलेले देखणे पण कोण जाणे. पण ती बाई खुश झाली आणि मग तिने 5 मिनिटं कुत्र्याचं कौतुक केलं. नंदा तेवढ्यात बाग पाहू लागला. बंगला जुन्या पद्धतीचा होता. व्हरांड्यात चौफेर कठडा होता आणि त्याच्यावर लोखंडी वेलबुट्टे इंग्रजी पी पी अशी अक्षरे होती. प्रधानातली ती पी होती. आता कोणाच्या मालकीचा आहे हा? ठाऊक नाही. वडिलांनी विकला मला वाटतं. वडील कुठे असतात रे तुझे? मला मौज वाटली. 20 वर्षांच्या दोस्तीत हा प्रश्न मी त्याला आपणहून आज विचारत होतो. बघायचंय? मी हो म्हणण्यापूर्वीच तो मला ते चर्चपाशी घेऊन गेला. त्या चर्चच्या मागल्या बाजूला ख्रिस्ती स्मशानभूमी होती. तिथे थडग्यातून वाट काढीत आम्ही पुढे गेलो. एका थडग्यावर त्याच्या वडिलांचे नाव होते. मुक्तिदिनाची वाट पाहत ते पडले होते. नंदा धर्माने ख्रिस्ती आहे याची मला कल्पना नव्हती. तुझा धर्म ख्रिस्ती आहे? ठाऊक नव्हतं मला. माझा? छे छे, माझ्या वडिलांचा. अरे पण आई वडिलांचा धर्म तोच मुलांचा नाही का? आईने इस्लाम स्वीकारला. डॅडीने मरताना ख्रिश्चॅनिटी पत्करली. त्याने एका अमेरिकन बाईशी लग्न केलं होतं. मला मात्र आता हे असह्य होऊ लागलं होतं. माझ्या एका मामे बहिणीने पोट जातीतल्या एका तरुणाशी लग्न केलं तेव्हा आमच्या कुटुंबात काय गहजब उडाला होता. अजूनही ती आली की एखादी पराक्रमी वीर कन्या किंवा वाह्यात कुलबुडवी आल्यासारखे तिच्याकडे पाहतात आणि इथे नंदा मला शांतपणे विजेचे झटके देत होता. नंदाच्या आईने घर सोडल्यावर त्याच्या वडिलांनी दारू प्यायला सुरुवात केली. इस्टेट कोर्ट ऑफ वॉर्ड्स कडे होती आणि नंदा वयात येईपर्यंत त्याचा सांभाळ कोर्टातली ती वृक्ष मंडळी करीत होती. घर नावाच्या संस्थेचा आणि त्याचा संबंध 8व्या वर्षी कायमचा सुटला. डॅडी मला खाली खांद्यावरून घेऊन जायचे. त्या थडग्याकडे पाहत नंदा मला सांगत होता. आणि आम्ही समुद्रात दगड फेकत असायचो. ही वॉज अ नाईस सोल. नंदाने हे वाक्य उच्चारताना त्या थडग्यावरून असा काही हात फिरवला की माझ्या अंगावर सर्रकन शहारा आला. या असल्या पार्श्वभूमीत वाढलेला हा नंदा माझ्या बरोबर त्या दिवशी कल्हेवाल्या पेन्शनच्या बोळात आला होता आणि एरंडीच्या पानाने थंडावणाऱ्या त्या वेलणकर थेरड्याने त्याचा काय विलक्षण अपमान केला होता. दिवसेंदिवस मला नंदा नावाची एक देखणी सावली वावरते असे वाटू लागले. माझे त्याचे काय गेल्या जन्मीचे ऋणानुबंध होते देव जाणे. तो आठवड्यातून नेमका शनिवारी मला फोन करून बाहेर काढीत असे. मी त्याच्या ताजमहालात मात्र कधीच गेलो नव्हतो. तो ऑफिसच्या दारात गाडी घेऊन यायचा. जोडीच्या कारकुनांना सोडून त्याच्या त्या गाडीत चढताना मला भारी संकोच वाटे. अनेक वेळा कचेरीत कोण हो तुमचा तो पारशी दोस्त अशी पृच्छाई झाली होती. मी कॉलेजमधला जुना मित्र आहे ह्या पलीकडे एक अक्षरही बोललो नव्हतो.